नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं आमच्या सुषमाज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कांदे भजे. तर ते कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आता मी ते 4 मोठे कांदे कापून घेतले होते आणि त्याच्यात एक मोठी वाटी बेसन टाकलेलं होतं. आता त्याच्यात मी काही 2-3 मिरच्याही कापून टाकलेल्या होत्या. तर आपण याच्यात थोडीशी 1 चमचा जिरे टाकणार आहोत. आपल्याला हातावरती असं रगडून टाकायचं आहे. ते असं रगडून टाकल्याने त्या भजींना सुगंध छान येतो. तर आपण इथे 1 चमचा हळद टाकतो. तर त्याच्यात आपण त्याच्यात आता थोडासा खायचा सोडा टाकतोय. तर आपण याच्यात आता चवीपुरतं मीठ टाकूयात. ह्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घेणार आहे. आपण आता या प्रमाणात हे भजींचं पीठ मळून घ्यायचं आहे. भजी तळणार आहे. पाहू शकता आपलं मीठ छान भिजून ठेवलं होतं, ते छान झालेलं आहे. तर मी इथं करायला ठेवलेलं आहे. तर आपण भजी सोडून घेऊया. तर एक एक भजी असा तेलात ठेवायचा आहे. भजी मधून सोडायचे नाही आहेत, कडेने सोडायचे, जेणेकरून तेल हातावरती येणार नाही. आता आपल्याला हे भजी आलटी-पलटी करून छान असे तळून घ्यायचे आहेत. तर मी ते काही भजी तळून घेतले, तुम्ही पाहू शकता. तर मी ते अशा प्रकारे या अशा प्रकारे भजी तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले भजी झालेले आहेत सगळे. जास्त काळेही तळायचे नाही आहेत आणि जास्त पिवळेही तळायचे नाही. पिवळे तळले तर ते पिटाळ्या राहतात आणि काळे तळले तर ते करपून जातात. त्याच्यामुळे असे लालसर थोडे तळायचे, म्हणजे खायलाही कुरकुरीत आणि चवदार लागतात. मला एक भजी तोडून आणि दाबून दाखवते. ती आता तुम्ही पाहू शकता ही भजी किती सॉफ्ट झालेली आहे. तर काही वेळेस भजी खूप कडक होतात, त्याच्यामुळे तुम्ही अशी प्रोसेस वापरून भजी केलेली खूपच छान होती. आपण तोडून बघूयात आतपर्यंत तळलेत की नाही. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत हे भजी तळलेले आहेत आणि किती सुरेख दिसत आहेत. आपल्याला सगळे भजी अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे सगळे भजी तळून घेतलेले आहेत. आपले सगळे भजी तळून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता की सुरेख अशी भजी दिसत आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुषमा किचनला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.